कडे रिक्षा चालकांना मराठी शिकायला 15 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली होती आणि त्यांच्यावर 18 तारखेपासून कारवाई सुरू आहे। मात्र रिक्षा चालकांना मराठी भाषा बंधनकारक करायला 6 महिने पुढे ढकला अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे। 15 तारखेपासून मराठी अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मुंबई राष्ट्रवादीच्या हिंदी विभागाने विरोध केला आहे। राष्ट्रवादीच्या हिंदी भाषा विभागाचे अध्यक्ष मनीष दुबे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहून या निर्णयाची अंमलबजावणी किमान 6 महिने पुढे ढकलण्याची विनंती केली आहे। त्यामुळे मित्रपक्षाकडून करण्यात येणारी ही मागणी मंत्री प्रताप सरनाईक ऐकणार की निर्णयावर ठाम राहून 18 तारखेपासून कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांना पत्र लिहिले आहे आणि SIR आणि बारिशमुळे जे परप्रांतीय लोक होते मराठी शिकण्यासाठी 6 महिन्याच्या मुदत वाढ करून द्यावा त्यांच्याकडे मागण्याची विनंती करली आहे, जेणेकरून लोकांना भेट भेटतील आणि भेट भेटल्यानंतर सर्वांना मराठी येईल यासाठी आम्ही काळजी घेणार आहे। महाराष्ट्रातील मुख्यमंत्री यांच्या हस्ते आम्ही त्याला मराठी शिकवा बुकाचे अनावरण केले होते आणि 20-22 लोकांपर्यंत ही बुकची वाटप केलेली आहे। तरी आम्हाच्या वेळेअभावी आम्हाला जे करायचे होते ते करू शकलं नाही। या अनुषंगाने प्रताप सरनाईक यांना पत्रमार्फत मी विनंती केली आहे की कृपया आपण 6 महिन्याची मुदत वाढ करून द्यावी।